अशोकजी उईके सर, आदिवासी विकास मंत्री महाराष्ट्र राज्य, आपण सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवूया त्यांच्यासाठी। तिकडे डीके तो आडत आहे डीके पूर्ण महाराष्ट्र राज्यभराचा कार्यक्रम आहे आणि तिथं आपली निवड होते, अतिशय चांगली गोष्ट आहे। हा ऋतूने फक्त रस्सा आणलाय रस्सा। नमस्कार पब्लिक। तर आज जरा वेगळाच व्हिडिओ आहे, म्हणजे आम्ही जाणार आहे। तर या व्हिडिओच्या टायटलमधून तुम्हाला समजलंच असेल। तर आय थिंक तुम्हाला पुढचा व्लॉग आवडेलच, तर कंटिन्यू बघत असा। आपल्याला पांडुरंग सोडायला आलेला हाय हाय। ॲक्च्युली आपली बस आलेली आहे आणि इकडे बघू शकता राजेंद्रशी आहे सगळी टीम, इकडे ज्ञानेश्वर भाऊ। नमस्कार मित्रांनो। तर आता आम्ही बसलोय बसमध्ये, म्हणजे उद्या आम्ही सकाळीच पोहोचणार नागपूर। तर माझ्या शेजारी चौधरी सर बसलेले आहेत आणि बाकीचे मंडळी म्हणजे बाकी सगळे तिकडे आहेत, राजेंद्रशी तिकडे आहेत। तर तुम्ही सकाळीच काय तो व्हिडिओ कसा असणार आहे ते बघत असणार। आता डायरेक्ट सकाळीच भेटू, बाय बाय। उनसे जाके कह दो इस दिल को इस। गुड मॉर्निंग पब्लिक। तर आत्ता आम्ही पोहोचलोय नागपूरला आणि आमचं हॉटेलचं लोकेशन थोड्याच अंतरावरती आहे। तर बाकीचे पब्लिक इथे आहे, इकडे राजेंद्र आहे, गुड मॉर्निंग, इकडे ज्ञानेश्वर भाऊ, शुभ सकाळ, शुभ सकाळ, आदिम सकाळ, आणि इकडे भावी दादा आहेत। हो नमस्कार नमस्कार नमस्कार, गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग। आणि इकडे सगळे सर वगैरे आहेत, गुड मॉर्निंग, हॅलो सगळे पब्लिक। तर आता आम्ही जाणार हॉटेलला जाणार। आम्ही नागपूरला आलोय, आम्हाला फक्त भारी वाटत नाही। आता आम्ही चाय पाय पाय आता इकडे बघू शकतो फुलं आणले। तर भेटूच पुढे, बाय बाय। तो 11 तास ट्रॅव्हल्स करून आता आम्ही पोहोचलो नागपूरला आणि सगळे चालले हॉटेल, म्हणजे 2.5 किलोमीटर आहे। तर सगळे चालले पायी पायी, तर जरा वॉकिंग करतोय, बाय। तर ॲक्च्युली तर या हॉटेल पाशी आपण पोहोचलोय आणि सगळे व्लॉग करायला आणि सगळे आपले पब्लिक आहे। तर आता हॉटेलमध्ये एंट्री करणार, बघू शकता। तर एंट्री करू राहिले सर। तर आत्ता हॉटेलमध्ये पोहोचलोय आणि तुम्हाला रूमचा टूर दाखवतोय। तर हे बघू शकता आपला रूम आणि वगैरे छोटासा रूम आहे, तर बघू शकता। आणि इकडे गॅलरी आहे, इकडे हा व्ह्यू आहे। आता खोललं तर आता पर्यंत जेवलेलं आहे आणि आता मस्त आपण जाणार आहे मस्त नाश्ता करायला खाली, परत खाली जाऊ।
तर आपण आता इथं नाश्ता वगैरे केलेला आहे आणि आत्ता जाणार आहे प्राणी संग्रहालय बघायला. तर इकडे रिक्षा बुक केलेलं आहे आणि आपली पब्लिक इकडे आहे सर्व. इतके बसलेले आहेत. हाय करा, हाय हाय. बैठून वाईदन तर नंतर इकडे बघू शकतो की प्राणी संग्रहालय आणि आता एंटर करतोय. हे कसलं फळ आहे आपल्याला माहित नाही. कुणाला माहित असेल तर कॉमेंट मध्ये नक्कीच सांगा. तू कहा मेरे दिल में क्यों चला था फिर मैं ढूंढने नंतर तिकडे एक टायगर आहे. टायगर पर मेरी जान तू तो यही है. इकडे हरिण आहे. तू कहा मेरे दिल में क्यों चला था फिर मैं ढूंढने तुझे दुनिया में पर मेरी जान तू तो यही है. कितनी राहें देखी कितने साल. सर्वांना जय आदेश मित्र हो. तर आम्ही फक्त आता पाहत बुवा फेसबुकवर, यूट्यूबवर, इंस्टाग्रामवर व्हिडिओ बनवला असा नाही, टाइमपास केला असा नाही. तर हे व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही स्पर्धेमध्ये पण उतरलो. आणि तुम्हाला सांगायची अशी गोष्ट का आपले मसगनचे हे सगळे यूट्यूबर आज डायरेक्ट नागपूरला राज्यस्तरावर यांची निवड झालेली आहे. आणि उद्याला कार्यक्रम आहे मस्तपैकी आणि त्याच्यातून बक्षीस वितरण होणार आहे. ते बक्षीस मिळो अगर नाही मिळो, पण आम्ही हे रील्स बनवून किंवा आपल्या समाजाप्रती काही व्हिडिओ बनवून प्रबोधन करून आज ह्या राज्यापर्यंत डायरेक्ट पोहोचलो. पूर्ण महाराष्ट्र राज्यभराचा कार्यक्रम आहे आणि तिथं आपली निवड होते. अतिशय चांगली गोष्ट आहे. म्हणून आजकालच्या तरुणांना अशी माझी विनंती आहे का मोबाईलचा वापर करून बुवा टाईमपास पुरता रील्स बनवण्यासाठी नका करू. तर असे काहीतरी व्हिडिओ बनवा आणि राज्यस्तरावर कुठेही तुम्ही बक्षीस मिळवू शकता. धन्यवाद. जय आदिवासी. तर आपण नागपूरमधलं प्राणी संग्रहालय बघितलंय. तर आता आपण मस्त जाणार आपल्या हॉटेलला जाणार. नंतर बघू पुढचं लोकेशन काय असणार आहे. काय घेतलं तू? मला ड्रेस घेतलेला आहे कारण की मला ड्रेस नाही मी घेऊन आलो. हो. तर माझ्यासाठी मी ड्रेस घेतलेला आहे. आणि यांनी काय घेतलं? बघा आम्ही घेतलाय टी शर्ट. हो. लई महाग पडलाय मित्रांनो. कितीला पडला? कितीला? आणि आम्हाला 250 सांगितले होते पण आम्ही 200 मध्ये घेतलाय. ठीक आहे. शॉपिंग केली, भारी झालं. आता निघणार आहे म्हणजे आमचं सगळं फोटोग्राफर, युट्यूबर, रील स्टार यांचं मीटअपचं कार्यक्रम आहे. तर आम्ही तिथे जाणार आणि आत्ता तयार झालो आहे. तर आत्ता आम्हाला न्यायला बस येणार आहे. तर सगळे रेडी होत आहे. तर रेडी झाल्यानंतरच निघू. तर आता सगळे आवरून खाली आलेले आहे आणि बघू शकता इकडे तयार होणार आहे मस्त. ओके. सो आता हे रिव्हिजन करू राहिले. तिथे काही प्रश्न विचारतील ते म्हणजे आता रिव्हिजन करू राहिले. लय फाटले का? खूपच फाटले भीती पण खूप वाटते. हो. आणि इकडे काय तयार आहे? इकडे काय नाही तयार एकदम रिलॅक्स. अरे तो हेवी ड्रायव्हर आहे. ओके. आता खरी परीक्षा होणार आहे या सर्वांची. तर इकडे कोणती बस आहे? ती का ती? ती वाली आहे समोरवाली. तर बघूया, जाऊया. बाय बाय. सगळे पब्लिक आपलीच आहे. हाय.
आणि आपली पब्लिक पुढे. तर आता मेन कार्यक्रम आहे तिथे जाणार आहे. तर बघूच. सो तर आपण तिकडे चहा घेतलेला आहे आणि इकडे सर्वांनी चहा घेतलेला आहे आणि गप्पा मारते सगळे, बघू शकता. सो मित्रांनो, आज आम्ही आलो इथे, चांगला कार्यक्रम चालला. सुधारी न बिरसा माझा गोधनाचा पुजारी. खरंच मी खूप भावुक झालं यासाठी की संपूर्ण सर्वांनी हा जो टीजर दिसेल तो आपल्या फोनमध्ये शूट करायचा आहे आणि आपापल्या सोशल मीडिया हँडलवर अपलोड करायचा आहे. आणि भगवान त्यामुळे असा पण काही कंटेंट बनवू शकतो. आणि म्हणजे जसा कला म्हणतोय तर कलेबरोबर भाषा पण आहे, ही महत्वाची. ओळखता माननीय श्री अशोकजी उईके सर, आदिवासी विकास मंत्री महाराष्ट्र राज्य. आपण सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवूया त्यांच्यासाठी. वेळ काढून आपल्यासाठी ते आपल्याला भेटायला सर्वांना इथे आलेले आहेत. धन्यवाद सर. बसायला हरकत नाही. आपण आदिवासी मी सरांच्या त्यांचा विषय मांडला त्याला अनुसरून बोलतो. आज आपण सगळे इथे आदिवासी म्हणून जमलो आहोत, पण माझ्याजवळ पुरावा काय आहे मी आदिवासी असतो. जातीचा दाखला कोणी काढू शकतो. आता भरपूर बोगस घेतलेले आहेत, कुणालाही जातीचा दाखला मिळतो. पण हे जे काय पुरावे आहेत, भाषा म्हटली तर भाषा हा पहिला आपला पुरावा आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आदिवासी संस्कृती. आदिवासी संस्कृती म्हणजे ते संस्कृती म्हणजे काय, तर पहिली गोष्ट तुमची त्याच्यामध्ये भाषा आहे. भाषा आली म्हणजे त्याच्यामध्ये तुमची लोकगीतं, तुमच्या लोककथा, तुमच्या इतर परंपरा ह्या भाषेमध्ये येतात. तुमचे नाट्यकरण वगैरे सगळी भाषा. दुसरी गोष्ट आहे तुमचा आहार. आज काय झालंय, कोणताही समाज उठतो आम्हाला याच्यात आरक्षण पाहिजे, त्याच्यात आरक्षण पाहिजे. त्यांना शंका यायला लागली का खरंच काय आदिवासी आहे. आज जर मला विचारलं, मी सांगितलं मी आदिवासी आहे, तुझा पुरावा सांग, एखादं लोकगीत सांग, तुझी भाषा बोल, तुझी वेशभूषा सांग. जर मला काहीच सांगता आलं नाही तर समजा शंका घेऊ शकतो ना, जातीच्या दाखल्यावर तुला मी आदिवासी नाही ठरू शकत, बरोबर आहे. तर दुसरी गोष्ट अशी आहे की एक अशी सुवर्ण संधी आपल्याला इथे मिळालेली आहे. आज जरी आपण एखाद्या बक्षिसाची अपेक्षा घेऊन इथे आलो असेल तर ते चुकीचं आहे, पण आज एक नवा विषय घेऊन आला होता आपण. याच्या अगोदर आपल्याला रील्स बनवायला विषय नव्हते, कसा रील्स बनवायचा, काय बनवायचं, काय टाकायचं. पण आज आपल्याला एवढं मोठं बक्षीस मिळालं आहे की मला विषय कळाला मी काय बनवायला पाहिजे. आता समजा काय करू शकता ना, भात कापणी चालू आहे, भात कापतात झाला तुमचा रील्स. एखादी रानभाजी करायची ते झाला तुमचा रील्स. एखाद्या ठिकाणी काय लोकनृत्य चालू आहे, झालं तुमचा रील्स. असंख्य विषय आज आपल्या ठिकाणी मिळाले आहेत. कवी आहेत, सामाजिक कार्यकर्ते आहेत, आपली जी संस्कृती आहे ती टिकवण्याचं काम करत आहेत त्या भागात. त्यांचं पण मी शब्द सुमनाने स्वागत. त्याबद्दल साहेबांची आदर साहेब, आपण जो म्हणलात मगाशी की आदिवासी वीरांच्या कथांची जी पुस्तकं आपण आदिवासी आश्रम शाळेमध्ये पोहोचवली त्याबद्दल तुमचे आभारच मानतो. परंतु आदिवासी लोककलावंत किंवा आदिवासी साहित्यिक ह्या आश्रम शाळेपर्यंत कशी पोहोचतील याची आपण जरा दखल घेतली तर नक्कीच आम्हाला. सो ॲक्च्युली जरा बघू शकता की याने चहासाठी नंबर लावलेला आहे आणि काय 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 चिकन सूप भेटतंय का? 2 पीस 2 लॉलीपॉप. वा छान सगळेच. तर बघू शकता काही हे रसगुल्ले किती वेळा झाले, किती वेळा? तर एवढे खाल्ले त्यांनी तर डायरेक्ट त्याला नाही बोलतो तिथं द्यायला, एवढं खतरनाक. हा ऋतूने फक्त रस्सा आणलाय, रस्सा.
बोल. नमस्कार मित्रांनो, सर्वांना वारसक्रांतिकारी जय आदिवासी. आज आम्ही सगळ्या महाराष्ट्रातून आदिवासी व्यक्ती इथे नागपूरमध्ये आले आणि मला आज एक स्टार भेटली. फॅन आहे फॅन. ओके ओके. आता जेव्हा मी लास्ट इयर मध्ये करतो तर डिरेक्टली तुम्ही बघितलं तर काहीच नाही करणार. आणि तेव्हा जेव्हा तुम्ही सगळे मिळून आपण करतो तेव्हा आपण छोट्या छोट्या पार्टमध्ये का करतो. सिम्प्लिफाय सोपी गोष्ट तुम्हाला पण यांना सोपं आहे ना, त्यांना सोपं आहे. ह्या सगळ्या सोप्यांपासून ते बनतं ते कठीण आहे. बरोबर. मग ते आणि आपलं कल्चर जपण्याचं काम तर आमचं मीटअप झालेलं आहे आणि आता मस्त आम्ही आमच्या हॉटेलला जाणार. आणि गाईज आता आम्ही चाललोय घरी. बघू शकता घरी नाही म्हणजे अरे नाही कुठे टॉयलेट कुठं आहे काय बोलते. सो आता ऋतू गाणं सांगायला जात आहे. चल पटकन. तर आत्ता पोहोचलोय म्हणजे हॉटेलला. तर मीटअप होऊन आलेला आहे. सगळे कसलं टेन्शन दिसत नाही दिसत साईडला फ्लॅश एवढे रसगुल्ले खाल्ले आहेत. रसमलाई रसमलाई इकडे किती किती खाले. 7 प्लेट खाणारा पहिला माणूस. 7 की 8 यार.